जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद गद्दारांचं करायचं काय आणि आज 12 रुपये केलेले आहेत। फार केलेला हा बामवाला बाम आज रामदास कदम काय करतोय, लोकांना चुकीतोय आणि आमच्या पक्षप्रमुखाचा निंदापाणी करतोय। याच्यावर सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे। मंडळाचा दापोलीला फार आणणार आहे। बारामध्ये आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही नव्हतं, लोकांना महिला मंडळाला दाखवायचं नव्हतं, याच रामदास कदमने दाखवणार आहे। हा रामदास कदम ज्याला निषेध आम्ही केल्याशिवाय मंडळगड दापोली खेळणं आम्ही दाखवून देणार म्हणून आज आंदोलन केलेलं आहे। या ठिकाणी लोकांना आम्हाला आश्वासन दिलं की रोजगार करीन, तुम्हाला रोजगार देईन, अमकं देईन। हा भ्रष्टाचार करतोय। त्या भ्रष्टाचारावरती आजचंच आंदोलन आहे। हा कोकणवासी अजून त्याला कळलं नाही आहे, पण कळून आम्ही त्याला दाखवणार अशी तुम्हाला सगळ्यांना माहिती देतोय। आणि इथे आंदोलन करण्याचं नाही, आम्ही त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला घेऊन झोपणार आम्ही। एवढं आमचं माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंचं काय रक्त आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रात आज तिथं उभा केला आहे त्याचं काय नाव आहे ते आम्ही करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। आमच्या राज्यात महायुती सरकार विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आक्रमक झालेला आहे आणि आज राज्यभरात ठिकठिकाणी जन आक्रोश आंदोलन होतोय। आपण पाहतोय रत्नागिरी या जन आक्रोश मोर्चाला आंदोलनाला सुरुवात झाली। हातात फलक आहेत शिवसैनिकांच्या, माहिती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हक्कालपट्टी झालीच पाहिजे। त्याचबरोबर जे काही डान्सबार विरोधात जो काही आरोप झाला होता त्या मंत्र्यांचा देखील राजीनामा झाला पाहिजे अशा पद्धतीने शिवसैनिक आहेत ते आज रत्नागिरीत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक रस्त्यावर उतरून या भ्रष्ट सरकार विरोधात जन आंदोलन करतात आणि जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। महिलांची संख्या देखील या जन आक्रोश आंदोलनात मोठ्या प्रमाणात आहे। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील हे देखील या जन आक्रोश आंदोलनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एक मोठं जन आंदोलन या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रत्नागिरीत सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।